तुमचा पहिला प्रश्न आहे. सिंधू संस्कृतीचे लोक कोणत्या नदीच्या काठी राहत होते? तुमचे ऑप्शन आहे अ. गंगा, बी. यमुना, सी. सिंधू, डी. नर्मदा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. सिंधू. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अशोक हा कोणत्या राजवंशाचा राजा होता? तुमचे ऑप्शन आहे अ. गुप्त, बी. मौर्य, सी. चालुक्य, डी. सातवाहन. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मौर्य. तुमचा पुढचा प्रश्न आहे. हडप्पा संस्कृतीत सर्वात प्रसिद्ध खेळणे कोणते होते? तुमचे ऑप्शन आहे अ. चेंडू, बी. गाडी, सी. बाहुली, डी. खेळण्याची घोडी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गाडी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. चंद्रगुप्त मौर्याचा मंत्री कोण होता? तुमचे ऑप्शन आहे अ. कालिदास, बी. चाणक्य, सी. भास, डी. बाणभट्ट. तुमचे योग्य उत्तर आहे बी. चाणक्य. तुमचा पुढचा प्रश्न आहे. गुप्त राजवंशातील सर्वात मोठा सम्राट कोण मानला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. समुद्रगुप्त, बी. चंद्रगुप्त, सी. स्कंदगुप्त, डी. कुमारगुप्त. तुमचे योग्य उत्तर आहे अ. समुद्रगुप्त. तुमचा पुढचा प्रश्न आहे. मेघदूत हा ग्रंथ कोणी लिहिला? तुमचे ऑप्शन आहे अ. बाणभट्ट, बी. भास, सी. कालिदास, डी. तुलसीदास. तुमचे योग्य उत्तर आहे सी. कालिदास. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पाटलीपुत्र ही प्राचीन काळातील कोणती राजधानी होती? तुमचे ऑप्शन आहे अ. सातवाहनांची, बी. मौर्यांची, सी. चालुक्यांची, डी. गुप्तांची. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मौर्यांची. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सिंधू संस्कृतीतील लोकांनी कोणते धान्य सर्वाधिक पिकवले? तुमचे ऑप्शन आहे अ. गहू, बी. भात, सी. ज्वारी, डी. मका. तुमचे योग्य उत्तर आहे अ. गहू. तुमचा पुढचा प्रश्न आहे. रामायणाचे रचनाकार कोण होते? तुमचे ऑप्शन आहे अ. व्यास, बी. वाल्मिकी, सी. तुलसीदास, डी. कालिदास. तुमचे योग्य उत्तर आहे बी. वाल्मिकी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. महाभारताचे रचनाकार कोण होते? तुमचे ऑप्शन आहे अ. व्यास, बी. वाल्मिकी, सी. कालिदास, डी. बाणभट्ट. तुमचे योग्य उत्तर आहे अ. व्यास. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सिंधू संस्कृतीतील मोहनजोदडो कोणत्या देशात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. भारत, बी. पाकिस्तान,
सी. नेपाळ. डी. अफगाणिस्तान. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पाकिस्तान. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अजिंठा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ. जैन, बी. बौद्ध, सी. हिंदू, डी. शीख. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बौद्ध. तुमचा पुढचा प्रश्न आहे. मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? तुमचे ऑप्शन आहे अ. तक्षशिला, बी. पाटलीपुत्र, सी. कांची, डी. उज्जैन. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पाटलीपुत्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अशोकाने कोणता धर्म स्वीकारला? तुमचे ऑप्शन आहे अ. जैन धर्म, बी. बौद्ध धर्म, सी. ख्रिश्चन धर्म, डी. हिंदू धर्म. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बौद्ध धर्म. तुमचा पुढचा प्रश्न आहे. नालंदा विद्यापीठ कोणत्या राजवंशाच्या काळात प्रसिद्ध झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. मौर्य, बी. गुप्त, सी. सातवाहन, डी. चालुक्य. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गुप्त. तुमचा पुढचा प्रश्न आहे. गुप्त काळात कोणती कला सर्वाधिक प्रगत झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. चित्रकला, बी. शिल्पकला, सी. संगीत, डी. नाट्यकला. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शिल्पकला. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या धातूपासून साधने बनवत होते? तुमचे ऑप्शन आहे अ. लोखंड, बी. तांबे, सी. अल्युमिनियम, डी. स्टील. तुमचे योग्य उत्तर आहे बी. तांबे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तुमचे ऑप्शन आहे अ. कालिदास, बी. चाणक्य, सी. भास, डी. बाणभट्ट. तुमचे योग्य उत्तर आहे बी. चाणक्य. तुमचा पुढचा प्रश्न आहे. हडप्पा संस्कृतीत सापडलेले मोहर कोणत्या वस्तूपासून बनवलेले होते? तुमचे ऑप्शन आहे अ. माती, बी. लाकूड, सी. दगड, डी. हत्तीचे दात. तुमचे योग्य उत्तर आहे सी. दगड. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. अशोकाचे शिलालेख कोणत्या भाषेत कोरले गेले आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ. संस्कृत, बी. प्राकृत, सी. फारसी, डी. अरबी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. प्राकृत.